कोणाविषयी काहीतरी मत बनवण्याआधी 10 वेळा विचार करा. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांविषयी मतं बनवतो ना, त्यात आपल्या स्वभावाचा दोष देखील असू शकतो. पण हे आपल्याला उशिरा कळतं. चांगली माणसं सहज मिळत नाहीत आयुष्यात, आणि जरी मिळालीच तरी ती टिकवता येत नाही. फटकळपणे बोलणाऱ्या माणसाचा बऱ्याचदा राग येतो आपल्याला. जसे आपल्याला कोणीतरी खटकत असतं ना, तसेच आपणही कोणाला तरी खटकत असू शकतो. 5ही बोटं सारखी नाहीत. त्यामुळे माणसांचे स्वभाव, त्यांचे विचार, त्यांची मतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सारखा कसा असू शकतो. पण माणसं टिकवायची असतील तर या सगळ्या गोष्टी समजून घेता यायला हव्यात. चूक करणारा माणूसच असतो, आपण कोणीच देव नाही आहोत. आणि मुळात कुणाला चुकीचे ठरवणारे आपण कोण, हा प्रश्न एकदा स्वतःला नक्की विचारून बघावा. आपण दुसऱ्यांच्या चुका दाखवतो, पण स्वतःच्या चुका मान्य करण्याचं धाडस आहे का आपल्यात? जे जसं आहे ते तसं स्वीकारता यायला हवं. तुम्हाला माहितीये, आयुष्याचं समाधान हे केवळ स्वीकारण्याच्या शक्तीवरच अवलंबून असतं. गोष्टी स्वीकारल्या तर सगळं काही सोपं होतं, आणि आपल्याला हव्या तशा गोष्टी घडाव्या असा हट्ट केला तर सगळंच अवघड होऊन बसतं.